आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, PG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उल्लासनगर 3 के सुभाष नगर में एक बहुमंजिला इमारत के निर्माण कार्य के दौरान वर्षों पुराने पेड़ को अवैध रूप से गिरा दिया गया या फिर अपने आप गिर गया, यह एक जांच का विषय है। बता दें कि आज निर्माण स्थल पर खुदाई के दौरान यह पेड़ अचानक गिर गया। पेड़ गिरने से सामने स्थित एक घर क्षतिग्रस्त हो गया और एक व्यक्ति घायल हो गया, जिसका उपचार अभी किया जा रहा है। श्रीवास्तव, दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव मेरा नाम, रहिवासी सुभाष नगर उल्हासनगर 3। याच्या जे बांधकाम चालू 1 वर्ष झालं तिथे आपल्या घरच्या समोर, आणि 2-3 दफा आम्ही लोक वाहन करला, झाड पडते, पत्ता तुटते, तो काय लक्ष देत नाही आणि आम्हाला दमदाटी करतो, तुम्हाला कोणाला बोलायचं आहे बोलून घ्या। नंतर त्यांनी ॲप्लिकेशन MSCB ला दिला झाड कापासाठी, आणि फॉरेस्ट आपले फायर ब्रिगेड वाले बोले आम्ही झाड नाही कापणार, इलिगल आहे। नंतर हे लोकनी काय केला, आज सकाळी 6 वाजता JCB मागून तिथं खड्डा खोदला चेंबरसाठी, आणि झाडचं जड कमजोर झाड, मी त्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला, भाई झाड हिरतंय, तुम्ही रस्सी बांधून घ्या, आम्हाला नुकसान होणार। त्यांचं म्हणणं आहे की भाई आम्ही जे पण करता तुम्हाला भरपाई देऊ, जास्त आमच्या बरोबर बोला नाही, आमच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर दादागिरी दमदाटी करत होता। नंतर झाड 8:30ला पडला, आमच्या मोठ्या भाऊला धक्का लागले, मुक्का मार लागला, हॉस्पिटलला गेला, ट्रीटमेंट केला, त्याने सगळ्याला हड्डी खसकली आहे। दुसरं पोलीस स्टेशनला आम्ही लोक कंप्लेंट करून आलेलं आहे। नंतर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचा माणसा येऊन घरी आला, थोडे उठपडण भाषा बोलून आम्हाला बोलते ते कंप्लेंट रिटर्न करा, जे पण आपण भरपाई करून देऊ। तर आमचं म्हणणं आहे पहिले तुम्ही पूर्ण काम करून द्या, नंतर आम्ही कंप्लेंट घेऊ त्यात वगैरे वगैरे। जाणे माने 2-3 लोकांनी मला फोन करून दमदाटी केलेला आहे, पण तुम्ही कसं कंप्लेंट रिटर्न नाही घेता आम्ही बघणार आहे। पी.साहेब उल्हास जाधव सेंट्रल पोलीस स्टेशन मला फोन केला, त्यांनी तुम्ही इथे आम्ही साहेब मी नाही येणार सकत, मी अंघोळ नाही केलेला आहे। नंतर यांनी कोणी सिंधी माणसाला पाठवून घरी बोला नाही तुम्ही याच्यात माझ्या मागे नका लावा, तुम्ही कंप्लेंट करा, जे तुम्हाला पैसे पाहिजे आम्ही द्यायला तयार आहे। आम्ही लोक पैसे नाही पाहिजे, आम्हाला जे भरपाई आपले नुकसान आहे ते करून द्या। अच्छा, प्रशासन तुमचे काय मागणी, आम्हाला जे खर्च झाला ते करून द्या। आणि दुसरा यांचं म्हणणं आहे की पहिले तुम्ही कंप्लेंट रिटर्न करा, नाही नंतर मी असं नाही चालणार। मी 2-3 जे बीच मध्ये आलेला आहे त्याचं नाव नाही घेतो, म्हणून त्याला मी गॅरंटी घेता का तुम्ही? बोले नाही आम्ही गॅरंटी घेऊ नाही शकत। आम्ही तुमच्यावर विश्वास कसा करू भाई, तुम्ही बनवून देणार की नाही? आता पोलीस स्टेशनला हे लोक गेलेला आहे, मॅनेज करता पोलीसला। नंतर आमचे जे भाऊ आहे त्याच्या भाऊचा मुलगा त्याला म्हणते प्रेशर करतात ते तुम्ही केस रिटर्न घ्या। पोलीस पण दमदाटी देतो का? पोलीसचा काय इश्यू नाही।